परीक्षा 2 दिवसांवर आली आहे आणि काळजाची धडधडसुद्धा वाढायला लागली आहे. अशा वेळेला आता नवीन काही वाचणं किंवा आहे तो अभ्यास रिवाईज करणं हे सुद्धा अवघड होते आणि त्याचबरोबर एक्झाम दिवशी वाचलेलं सगळं आठवेल का याचंसुद्धा टेन्शन येते. पेपर कसा सोडवायचा, किती अटेम्प्ट करायचे, पेपर वेळेत होईल की नाही, या सगळ्या प्रश्नांनी डोक्यामध्ये अगदी थैमान घातले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आणि त्यासाठीचाच हा व्हिडिओ आहे. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. होणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला स्ट्रेस मॅनेज करायचा आणि त्याचबरोबर पेपर कसा सोडवायचा या दोन्ही गोष्टींबद्दल मी आत्ता बोलणार आहे. मे बी व्हिडिओ थोडा लेंदी होईल, बट हे दोन्ही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते कंप्लीट करणं, ते कव्हर करणं आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बोलूयात. स्ट्रेस 2 प्रकारचा असेल. एक तर पेपर सोडवण्याआधी तुम्हाला खूप सगळा ताण जाणवत असेल आणि दुसरा म्हणजे पेपर सोडवताना सुद्धा बऱ्याच जणांना स्ट्रेस जाणवतो आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्स हा लो होतो किंवा आपले मार्क्स जे आहेत ते कमी येतात. मग पेपर आधी आणि पेपरच्या वेळी या दोन्ही वेळी जो स्ट्रेस येतो त्याच्या पाठीमागे काही रिझन असतात आणि जर ते रिझन्स आपल्याला समजले तर डेफिनेटली त्या ताणापासून आपण दूर जाऊ शकतो. काही मुद्दे आहेत जे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचे आहेत आणि ते काटेकोरपणे पाळायचे आहेत. ज्यावेळेला तुम्ही एक्झाम सेंटरवरती जातात, एक्झाम सेंटरला गेल्यानंतर फर्स्ट थिंग असं होतं की तिथे जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी तुम्ही कुठेही जाऊन बसला तर कोणी ना कोणीतरी येऊन तुमच्याशी बोलणार आहे हे नक्की आहे, किंवा मे बी तुमचा फ्रेंड कोणी तुमच्यासोबत असतील ते तुम्हाला हा प्रश्न डेफिनेटली विचारतील, अभ्यास झाला आहे का. आणि अभ्यास झाला आहे का हा एक कॉमन प्रश्न आहे. त्याचं उत्तर अर्थात कोणी झालं आहे असं म्हणत नसतं, प्रत्येकजण म्हणत असतं थोडाफार केलं आहे. एखादी व्यक्ती असते ती म्हणत असते हा माझा झाला आहे. बट हा प्रश्न कुठेतरी आपल्याला टेन्शन देतो. त्यामुळे हा प्रश्न जरी समोरून आला तरीसुद्धा त्याला अगदी लाईटली घ्यायचं आहे आणि तिथला तिथे सोडून द्यायचं आहे. दुसरा मुद्दा, एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर स्ट्रेसला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी या असतात की मे बी तुमच्या शेजारी कोणीतरी बसलेलं असेल पेपरला जाण्यापूर्वी आणि ते कुठला तरी कंटेंट वाचत असेल, किंवा तुम्ही पाहाल आजूबाजूला सगळी मुलं तुम्हाला हातात काही ना काहीतरी घेऊन वाचताना दिसतील आणि जरी तुम्ही वाचायचं नाही किंवा म्हणजे वाचायचं नाही असं ठरवलं असेल किंवा तुम्ही काही नोट्स सोबत नेल्या नसतील तर तुम्हाला हा विचार येणं डेफिनेटली, म्हणजे हा विचार तुमच्या डोक्यात येणार की सगळेजण अभ्यास करत आहेत, मी बसलोय आणि मग माझं आत्ता म्हणजे एवढ्या वेळात एवढी रिव्हिजन झाली असती, हे झालं असतं, ते झालं असतं. तर हे सगळं ओव्हर थिंकिंग आहे. त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. आणि त्यावेळेला जर समजा कुणीही तुम्हाला कुठलाही एखादा प्रश्न असा विचारला जो की कुठल्याही सब्जेक्टशी रिलेटेड असेल, एक्झाममध्ये हा प्रश्न येईल म्हणून विचारलं, त्याचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर सरळ समोरच्या व्यक्तीच्या नोट्समध्ये असेल तर ते विचारून घ्या. बट मला उत्तर आलं नाही म्हणजे माझा अभ्यासच झाला नाही हा विचार डोक्यातून काढून टाकायचा. ठीक आहे, हे काही मुद्दे आहेत जे पेपरच्या आधी तुम्हाला काळजी घ्यायची. शक्यतो या वेळेमध्ये कोणाशीही बोलणं टाळा, कोणाशी जास्त गप्पा मारणं टाळा. जर तुम्ही एक्झामला वेळेत नाही पोहोचलात तरीसुद्धा तुम्हाला टेन्शन येणार आहे, कारण लेट होते की काय किंवा ती दगदग असते प्रवासाची, त्याच्यातून तुम्ही रिलॅक्स होऊन पेपर देणं याच्यासाठी वेळ जाऊ शकतो. त्यामुळे सेंटरला लवकर पोहोचा. आता ज्यावेळेला परीक्षा असते, पेपर असतो, एक वेगळी भीती आपल्या मनात असते. जर हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला की नक्की भीती कशाची वाटते, तुम्हाला एक्झामिनरची भीती वाटते का? नाही, ते तर शिक्षक आहे, ते आपल्यासारखे एक माणूसच आहेत, ते काही आपल्याला मारणार वगैरे नाही, त्यांची भीती नसते. तुम्हाला आजूबाजूला बसलेल्या विद्यार्थ्यांची भीती असते का? तर नाही, ते सुद्धा तुमच्यासारखीच एक एक्झाम देण्यासाठी आलेले असतात. पण तुम्हाला एक्झॅक्टली भीती कशाची वाटते हेच आपल्याला समजत नाही. फक्त आपल्याला भीती वाटत असते, काळजाचे ठोके वाढतात. तुम्ही जर इतके दिवस अभ्यास केलेला आहे तर पेपरमध्ये ज्यावेळेला तुम्हाला पेपर सोडवायचं त्यावेळेला भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. पण त्या भीतीचं तणावामध्ये रूपांतर होऊ नये आणि त्या तणावामुळे तुम्हाला जे तुम्ही अभ्यास केले तो आठवू नये, इथंपर्यंत जाण्याआधी तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या कंट्रोल करायच्या. आणि त्याच्यासाठी 2 गोष्टी करायच्या. एक, पहिली गोष्ट अर्थात प्रश्नपत्रिका हातात येण्यापूर्वी तुम्हाला खूप वेळ आधीच उत्तरपत्रिका मिळालेली असते, तुमच्याकडे भरपूर वेळ शिल्लक असतो. त्या वेळेमध्ये उत्तरपत्रिकेवरची माहिती व्यवस्थित लिहायची. ते पण उत्तरपत्रिकेवरची माहिती भरताना चूक करायची नाही आणि सगळ्यांच्या उत्तरपत्रिका वाटून झाल्यानंतरच माहिती भरायची. त्याचं कारण म्हणजे क्लासमध्ये 1 ते 24 स्टुडंट असतात. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे रेअरली होईल ॲक्च्युली, की मे बी एक्झामिनर ज्या वेळेला आन्सर शीट डिस्ट्रीब्यूट करतात त्यावेळेला मे बी कुठेतरी मध्ये म्हणजे तुम्ही मे बी 24व्या नंबरला असाल किंवा कुठेही लास्टला असाल आणि असं जर झालं की समजा एखाद्या विद्यार्थ्याला चुकून डबल आन्सर शीट गेली तर तुमच्यापर्यंत येईपर्यंत लक्षात नाही आलं तर नंबर्स जे आहेत ते चुकू शकतात आणि परत उगीच आपण टेन्शनमध्ये जातो. किंवा ज्या वेळेला तुम्ही उत्तरपत्रिकेवरची माहिती भरता, ज्या वेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसल्या, आजूबाजूला जे डिस्कशन चालू असेल त्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकतात, त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ शकतात.
परीक्षेला जाण्याआधी प्लीज कोणाशीही वाद घालू नका ना घरातल्यांशी. समजा तुम्ही हॉलमध्ये गेल्यानंतर अशा काही घटना, म्हणजे मे बी असं होऊ शकतं की कोणी मास्क नाही लावला, कोणी हँड ग्लोव्ज नाही लावले, काही अशी कुठलीही सिच्युएशन आली आणि त्याच्यामुळे जर काही तिथे झालं तर त्याच्यामध्ये प्लीज कुठल्याही वादामध्ये पडू नका, स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवा. आणि जरी समजा घरातून निघताना काही वाद झालाच असेल, बॅडलक आपण म्हणूया, जर झालाच असेल तरी तिथे गेल्यानंतर तो 1 तास तुम्हाला फक्त आणि फक्त एक्झामसाठी द्यायचं आहे, ही गोष्ट डोक्यात ठेवा. पहिला मुद्दा, एकतर तुमच्याकडे खूप सगळा वेळ आहे प्रश्नपत्रिका हातात देण्याआधी, त्यातली फक्त 2 मिनटं तुम्हाला द्यायचे. 2 मिनटं काही नका करू, फक्त डोळे झाकून शांत बसा आणि तुमच्या श्वासावरती लक्ष द्या. असं बिलकुल करू नका की जे विचार येतात डोक्यात त्यांना थांबवायचे, मला हा विचार नाही करायचा, तो असं बिलकुल तुमच्या ब्रेनला बिलकुल इन्स्ट्रक्शन देऊ नका की हा विचार करू नको, तो विचार करू नको. जे चालू आहे ब्रेनमध्ये ते चालू द्या. फक्त 2 मिनिटासाठी शांत डोळे झाकून बसा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपला ब्रेन हा नेहमीच आपला ऐकत असतो, ठीक आहे. त्यामुळे तुमच्या ब्रेनला एकदाच सांगा की आत्तापर्यंत इतका अभ्यास केला आणि या 1 तासामध्ये जर परफॉर्मन्स व्यवस्थित नाही दिला तर पुढे 1 वर्ष अजून हेच करावं लागेल जे मागचं 1 वर्ष केलेलं आहे, ठीक आहे. सो तो 1 तास जो आहे, म्हणजे तुम्ही वर्षभर काय केलं हे मॅटर करतं, बट त्याच्यापेक्षा जास्त मॅटर ही गोष्ट करते की तुम्ही त्या 1 तासामध्ये काय करताय. हजारो डिस्ट्रॅक्शन्स येतील त्या 1 तासामध्ये, त्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच विचार एक तुम्हाला, म्हणजे प्रश्नपत्रिका हातात येईपर्यंत वाटत राहील की कसा पेपर येईल, अवघड असेल का, सोपा असेल का, मला उत्तरं आठवतील का, माझा अभ्यास झालाय का, माझं हे राहिलंय का, ते राहिलंय का, राहिलेले टॉपिक तुम्हाला आठवतील. तर कृपा करून त्यावेळेला कुठलाही असा विचार जरी आला डोक्यामध्ये तरी जो अभ्यास तुम्ही केलाय तो केलेला अभ्यास तुम्ही आठवा. मे बी तुम्ही आदल्या दिवशी रात्री जरी काही रिवाईज केलं असेल किंवा 1 दिवस आधी जरी रिवाईज केलेलं असेल तरी त्या गोष्टी आठवा, किंवा कुठल्या ठिकाणी बसून अभ्यास केलाय ते आठवा. बट प्लीज कृपा करून बिलकुल हे झालं नाही, ते झालं नाही हा विचार करायचा नाही, ठीक आहे. बाकी जे तुम्हाला स्ट्रेस येतो ते पुढे सांगितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. पुढचे मुद्दे जेव्हा आपण पेपर कसा सोडवायचा हे जेव्हा कव्हर करणार तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येतील एक पॉईंट की तो स्ट्रेस कशा पद्धतीने दूर करायचा. बट एवढ्या 2 गोष्टी करा. एक तर 2 मिनटं डोळे झाकून शांत बसा आणि ब्रेनला क्लिअर इन्स्ट्रक्शन द्या, कारण त्या 1 तासामध्ये तुमची प्रायोरिटी फक्त आणि फक्त पेपर सोडवणे हीच असली पाहिजे. आता आपण येऊयात पेपर कसा सोडवायचा याकडे. 30 डेज चॅलेंजमध्ये मी खूप सगळे रूल्स सांगितले पेपर सॉल्व्ह करण्यासंबंधीचे. तर 30 डेज चॅलेंजच्या स्टुडंटनी काहीही झालं तरीसुद्धा तो व्हिडिओ एकदा आज पाहायचाच आहे, किंवा उद्या सकाळी पहा, रात्री पाहू नका, ठीक आहे. सो तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या, सगळे रूल्स तुमच्या नजरेखालून घाला आणि ते रूल्स तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना मी सगळे रूल्स इथे सांगत बसणं पॉसिबल पण नाही आहे, बट मी एक रूल तुम्हाला डेफिनेटली सांगेन जो तुम्हाला 100% फॉलो करायचा आहे. कारण तो एक रूल आपण फॉलो न केल्यामुळे जेवढे आपले प्रश्न चुकलेले असतात त्यातले 90% प्रश्न फक्त तो एक रूल फॉलो न केल्यामुळे चुकलेले असतात. आणि तो रूल आहे तो म्हणजे आपण प्रश्न नीट नाही वाचत. ओके, प्रश्न नीट न वाचणे या एका गोष्टीमुळे फक्त आपली खूप सगळी उत्तरं चुकतात. याच्या व्यतिरिक्त ही बरीच कारणं आहेत, बट हे एक मुख्य कारण असतं की आपण प्रश्न नीट वाचत नाही. प्रश्न नीट वाचत नाही याचा अर्थ असा का की आपण काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक करतो किंवा काही उच्चारामध्ये मिस्टेक करतो, नाही. आपण प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घेत नाही. ज्या वेळेला तुमच्यासमोर पेपर येतो आणि जेव्हा पण तुम्ही सोडवायला सुरुवात करतात, प्रश्न वाचल्यानंतर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे बरोबर ओळखायला विचारले की चूक ओळखायला विचारले, लगेच त्या प्रश्नाच्या समोर छोटीशी टिक करून घ्या. जर तुम्हाला बरोबर विधानं शोधायला सांगितली असतील तर बरोबरची टिक करा. जर तुम्हाला चुकीची विधानं शोधायला सांगितली असतील तर छोटीशी चूकची टिक करा. अगदी छोट्या छोट्या टिक करा. तुम्ही अगदी पेपरवरती रंगरंगोटी करत बसलात तर ते ठीक नाही राहणार, कारण पेपरवरती तसं स्पष्टपणे मेन्शन केलेलं असतं की प्रश्नपत्रिकेवरती कुठेही खाणाखुणा करू नये. तसं एक्झामिनर काहीही ऑब्जेक्शन घेत नाहीत, बट इन केस घेतलंच तर आपण म्हणजे एवढी तरी काळजी घ्या की ते जास्त विजिबल नसावेत, दुसऱ्यांना लगेच दिसू नये की तुम्ही काहीतरी रंगरंगोटी केली. अदरवाईज बाकी काय असेल काम ते तुम्ही जी कच्ची जागा असते तिथे करू शकता, ठीक आहे. तर पहिला मुद्दा हा की लगेच तुम्हाला हे टिक करून घ्यायचे हे जे सायन्स आहेत बरोबर आहे की चूक आहे. मराठीमध्ये जो प्रश्न असतो त्याच्यामधले सायन्स किंवा एक्झॅक्टली काय ओळखायला सांगितले हे ओळखणं फार कठीण जातं. बऱ्याचदा बिनचूक विधाने शोधा, बिनचूक नसलेले, अचूक असलेले, अचूक नसलेले असे शब्द असतात, तिथे आपण कन्फ्यूज होतो. तर या बाबतीत तुम्ही फक्त तेवढाच शब्द, म्हणजे जर तुम्ही मराठीमधूनच तुम्हाला पेपर सोडवायचा असेल तर फक्त क्वेश्चन जो आहे, मेन क्वेश्चन जे काही विचारले ते फक्त इंग्लिशमधून पहा. तिथे तुम्हाला क्लिअरली कळतं की करेक्ट विचारले की रॉंग विचारले, ठीक आहे. त्याच्यानुसार टिक मार्क करा आणि त्यानुसार पेपर सोडवा. तर
प्रश्न नीट न वाचण्यामध्ये हे तर एक आलंच की तुम्हाला काय विचारले हे समजत नाही. दुसरा मुद्दा हा येतो की बऱ्याचदा आपण, जसं मी परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलं, की तुम्ही पटकन प्रश्न वाचतात आणि प्रश्नाचं उत्तरमध्ये पहिला ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटला की तुम्ही लगेच त्याला टिक करतात. बट मे बी कधी कधी असं असू शकतं की दुसरा तिसरा ऑप्शन पण बरोबर असेल आणि चौथ्या ऑप्शनमध्ये वरीलपैकी सर्व असं दिलेलं असेल, तर ते सुद्धा एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे. ठीक आहे. मल्टीलाइनर क्वेश्चनला शक्यतो सगळी विधानं वाचत बसायची नाहीत. जर तुम्हाला एलिमिनेशन मेथडने उत्तर येत असेल तर पटकन एलिमिनेशन मेथडनी त्याचं उत्तर काढायचं आहे. आणि प्रश्न नीट न वाचण्यामध्ये अजून एक गोष्ट येते, ती म्हणजे प्रश्नात काय विचारले हे तर आपण आता पाहिलं, पण त्याचबरोबर प्रश्न वाचताना आपण अतिशय जास्त घाई करतो. म्हणजे तुम्हाला जसं की राज्यसेवेमधला तुम्हाला एक प्रश्न आठवत असेल ज्याचं उत्तर वेगळं होतं, पण मोस्टली स्टुडंटनी नागराज मंजुळे हे उत्तर दिलं होतं. नाळ या चित्रपटासंदर्भातला तो प्रश्न होता. तर असे प्रश्न थोडे काळजीपूर्वक वाचे. म्हणजे एकदम इझी क्वेश्चन जरी असला तरी सुद्धा तिथे काळजी घ्या, कारण बऱ्याचदा इझी जे वाटणारे क्वेश्चन असतात तेच आपलं उत्तर चुकवू शकतात. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पेपर सोडवायचा कसा. राऊंडमध्ये बरेच जण म्हणतात की मग एवढी सगळी पानं पलटायची वगैरे, बरेच काही काही मुद्दे असतात. ज्यांनी प्रॅक्टिस केली त्यांना माहिती की राऊंडमध्ये पेपर कसा सोडवायचा. ठीक आहे. सो हे त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी ऑलरेडी प्रॅक्टिस केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी बिलकुल नाही आहे ज्यांना असं वाटतं की हे शक्यच नाही आणि याच्यामध्ये खूप वेळ वगैरे जातो, तर त्यांनी प्लीज हे फॉलो करू नका. तुम्हाला करायचं आहे काय, पेपर सोडवायला घेतल्यानंतर तुमच्याकडे 7 विषय आहेत, बरोबर. तुम्ही ऑलरेडी अभ्यास केला. 30 डेज चॅलेंजमधले स्टुडंट व्यवस्थित जसं आपण 30 डेजमध्ये फॉलो केले तेच तुम्हाला इथे फॉलो करायचं आहे. 7 विषयांपैकी तुम्हाला माहिती आहे की तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आहे आणि वीक सब्जेक्ट कोणता आहे. कुठल्या सब्जेक्टमध्ये तुमचे मॅक्झिमम बरोबर येतात हे तुम्हाला माहिती आहे आणि कुठल्या सब्जेक्टमध्ये तुमचा स्कोर फार कमी येतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात पहिल्यांदा तोच सब्जेक्ट किंवा त्याच सब्जेक्टचे प्रश्न सोडवायला घ्यायचे जो तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे. लक्षात घ्या, आपल्या ब्रेनला म्हणजे एक सवय असते, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची सुरुवातीलाच भीती वाटली किंवा एखाद्या बाबतीत तुम्ही सुरुवातीलाच निगेटिव्ह झालात तर तुमचा परफॉर्मन्स डाऊन होत जातो. ठीक आहे, एक्झामच्या बाबतीत तर स्पेशली. पण जर समजा तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला इझी वाटणारा किंवा तुमचा स्ट्रॉंग असणारा सब्जेक्ट तो जर सोडवायला घेतला तर तुम्हाला पेपर सोपा वाटेल. उदाहरणार्थ तुम्ही पेपर घेतलात आणि पहिला प्रश्न मे बी तुम्हाला सायन्स अवघड जातं आणि पहिला प्रश्न सायन्सचा आहे आणि तुम्ही तो प्रश्न वाचलात. वाचल्या पहिली गोष्ट तुमच्या डोक्यात येणार की हा प्रश्न अवघड आहे. तुम्ही तो प्रश्न सोडून द्याल. तुम्ही म्हणाल ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन मी स्किप करतो. सेकंड वाचला तो पण तुम्हाला थोडा अवघड वाटला. ज्यावेळेला तुम्ही थर्ड क्वेश्चनकडे जाता आणि थर्ड क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटतो, तुमच्या ब्रेनला हेच वाटत राहतं की हा अख्खा पेपरच डिफिकल्ट आहे आणि इथून तुमच्या मनातली भीती चालू होते की पेपर अवघड आहे आणि सोपे असणारे प्रश्न ज्याचा अभ्यास तुमचा झाला आहे ते प्रश्नसुद्धा तुमचे चुकतात आणि बऱ्याचदा त्या अवघड प्रश्नांचा विचार करण्याच्या नादात तुम्हाला शेवटी सोपे प्रश्न सोडवण्यासाठी वेळसुद्धा पुरत नाही. ठीक आहे. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही तुमचा क्रम ऑलरेडी डिसाईड केला असेल कारण तुम्ही ऑलरेडी पेपर सोडवले, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कुठला सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग आहे. सो पहिल्यांदा असे 4 ते 5 सब्जेक्ट असतील जे तुमचे स्ट्रॉंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात, मे बी 10+ मार्क्स त्याच्यामध्ये मिळतात. तर अशा 4 ते 5 सब्जेक्टमधले क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून घेणार आहात. अँड देन जे उरलेले 2 किंवा 3 सब्जेक्ट आहेत त्या 2 ते 3 सब्जेक्टमध्ये पण एक बऱ्यापैकी सोपा असतो, एक थोडा अवघड असतो आणि एक फारच अवघड असतो, तर ते सोडवणार आहात. बट मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत एक काळजी घ्यायची आहे. जरी तुमचं मॅथ्स रिझनिंग स्ट्रॉंग असलं तरीसुद्धा जर तुम्ही पहिल्यांदा मॅथ्स रिझनिंग सोडवणार असाल तर प्लीज टाईम अलॉट करा की एवढ्याच वेळेमध्ये मला मॅथ्स रिझनिंग सॉल्व्ह करायचं आहे. कारण मॅथ्स रिझनिंगमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपला इगो हर्ट होतो. जर तुम्ही मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न सोडवायला घेतले आणि समजा तुम्हाला माहिती की मला या प्रकारची उदाहरणं येतात, बट तिथे जो प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर जो तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते सॉल्व्ह करत बसता आणि आपल्याला वेळ गेलेला कळत नाही. आणि याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन जे 1 लाइनर आहेत किंवा जोड्या लावाचे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं सर्रास फक्त एका ऑप्शनवरून निघतात, असे प्रश्न तुमचे सोडवायचे राहून जातात. आणि शेवटी ज्यावेळेला थोडाच वेळ राहतो आणि तुमचे बरेचसे प्रश्न राहिलेले असतात त्यावेळेला घाईमध्ये जरी तुम्हाला उत्तर येत असली तरी सुद्धा तुम्ही चुकीची लिहिता. ठीक आहे. ज्यांनी आत्तापर्यंत क्वेश्चन पेपर सोडवलेत, सांगितलेल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली आहे, मी गॅरंटी देते तुम्ही तुमचा पेपर जेवढा अटेम्प्ट करायचा तेवढा अटेम्प्ट करून तुमच्याकडे 5 मिनिट शिल्लक राहतील चेक करायला की माझं काही राहिलं नाही ना. आय एम सॉरी, लाईट गेल्यामुळे मे बी थोडंसं पुसटचं दिसत असेल, बट इट्स ओके. जे पॉईंट मी सांगते त्याच्यावरती फोकस करा. तर बरेचसे स्टुडंट असे आहेत माझे की ज्यांनी हे फॉलो केले आणि त्यांना एक्झामसाठी वेळ हा पुरलेला आहे. ठीक आहे. सो 100 क्वेश्चन्स आहेत, 60 मिनिट्स आहेत, बट तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर तुम्ही हे इझिली अचीव करू शकता. सो पेपर सोडवताना असाच सोडवा
आधी तुमचे इझी वाटणारे जे सब्जेक्ट आहेत, जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व करा, देन तुम्ही डिफिकल्टकडे जा. याचा फायदा हा होतो, एक तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, पेपर सोपा आहे ही फिलिंग तुम्हाला येते आणि त्यामुळे जरी एखादा प्रश्न पुढे तुम्हाला अवघड गेला तरीसुद्धा तुमचा ब्रेन तिथे ॲक्टिवली तिथे विचार करतो की याचं उत्तर काय असू शकतं. ठीक आहे, हे झालं पेपर सोडवण्याच्या बाबतीत. आता ज्यावेळेला मी राऊंड्सबद्दल बोलते त्यावेळेला राऊंड करायचं म्हणजे काय करायचं, तर तुम्ही इझी टू डिफिकल्ट तर जाणार आहात, बट त्यामध्ये पण आपण जेव्हा प्रश्न वाचायला सुरुवात करतो, एखादा प्रश्न तुमच्या समोर आला, तुम्ही जस्ट नुसतं पानं चाळत जरी असाल तरी तुमच्या लक्षात येईल की एखाद्या प्रश्नाला वाचायला सुरुवात करतानाच तुम्हाला जाणवतं की या प्रश्नाचं म्हणजे या प्रश्नाबद्दल किंवा हा जो कंटेंट आहे हे मी वाचले की नाही, याचं उत्तर मला येतं की नाही. अगदी नवीन असेल तर तो प्रश्न तिथेच थांबवायचा. जे प्रश्न तुम्ही वाचायला लागलात आणि तुम्हाला माहिती की हे मी वाचले, शोर शॉट मला येते, तो प्रश्न पूर्ण वाचा, त्याचं उत्तर काय आहे ते पहा, लगेच त्याचा आन्सर लिहून ठेवा. आणि जे प्रश्न तुम्हाला असे वाटतात की मल्टीलायनर क्वेश्चन आहेत, कदाचित याचं उत्तर काढण्यासाठी मला थोडा वेळ लागू शकतो, थोडा विचार केला तर याचं उत्तर मला येईल, त्या प्रश्नांना सर्कल करून ठेवा किंवा स्क्वेअर करून ठेवा. ठीक आहे, कारण सेकंड राऊंडला तुम्हाला त्या प्रश्नांकडे यायचं आहे. आणि तिसरी एक टिक मार्क म्हणजे तुमचं तुम्ही डिसाईड करा की काय करणार आहात तुम्ही. ज्यावेळेला 2 राऊंड तुमचे होतात त्यावेळेला तिसरा म्हणजे ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट आणि सेकंड राऊंड करता त्यावेळेला तुमच्या लगेच लक्षात येईल की कुठले प्रश्न असे आहेत की ज्याच्यामध्ये मला 50-50 मध्ये कन्फ्युजन आहे. तर हे जे 50-50 वाले क्वेश्चन्स आहेत त्यांना तुम्ही स्टार किंवा डॉट या खुणा देऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पेपर शेवटच्या राऊंडला जर तुमचा अटेम्प्ट पुरेसा झाला नसेल तर मात्र तिथे रिस्क घेऊन ते तुम्हाला सोडवावेच लागणार आहेत. कारण जर तुम्ही फारच कमी अटेम्प्ट केला असेल आणि जर जेवढा कट ऑफ लागतो तेवढा पण जर तुमचा अटेम्प्ट नसेल तर ऑब्वियसली तुम्हाला रिस्क ही घ्यावीच लागणार आहे. आता आपण येऊयात अटेम्प्टकडे. अटेम्प्ट किती करायचा. आता अटेम्प्ट किती करायचा हे काय असं फिक्स नसतं की तुम्ही एवढे अटेम्प्ट केले पाहिजेत, कारण हे पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती अवलंबून असेल. जर तुम्हाला पेपर सोपा वाटला घेतल्यानंतर हातात तर तो सगळ्यांनाच सोपा वाटेल, जर तो तुम्हाला अवघड वाटत असेल तर अर्थात तो सगळ्यांनाच अवघड वाटत असेल. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यामुळे अटेम्प्ट करताना एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला, जर पेपर तुम्हाला फार हार्ड वाटत असेल तर अगदी 100पर्यंत अटेम्प्ट नेऊ नका. जर पेपर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही 95पर्यंत अटेम्प्ट जरी गेला तुमचा तरीसुद्धा काही हरकत नाही, बट तुमची ॲक्युरेसी मॅटर करते. ज्यांनी क्वेश्चन पेपर सोडवलेत, कारण अटेम्प्ट हा प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. ठीक आहे, कारण तुमची ॲक्युरेसी किती आहे हे तुम्हाला माहिती आहे. काही जणांनी अंदाजे जे प्रश्न सोडवलेत, अंदाजे ज्यांची उत्तरं लिहिलेत ते त्यांच्याबरोबर येतात. काही जणांचा अंदाज बिलकुल बरोबर येत नाही. ज्यांचा अंदाज बिलकुल बरोबर येत नाही आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी ती रिस्क घ्यायलाच नाही पाहिजे. बट ज्यावेळेला तुमचा अटेम्प्ट फारच कमी असतो त्यावेळेला मात्र तुम्हाला काही प्रश्न रिस्कनी सोडवायचे आहेत. बट रिस्क स्मार्टली कशी घ्यायची हे मी कालच तुम्हाला सांगितलं आहे, तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या की तुम्ही गेस कसं करू शकता आन्सर जर तुम्हाला माहीतच नसेल तर. ठीक आहे, तो व्हिडिओ पहा. अटेम्प्टच्या बाबतीत जर स्पेसिफिकली बोलायचं म्हटलं तर जर तुम्ही STI किंवा ASOसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर तुमचा मिनिमम अटेम्प्ट तुमचा 75 तरी असला पाहिजे. याच्यामध्ये परत मी सांगते की ॲक्युरसी मॅटर करते. कमीत कमी 75पेक्षा कमी अटेम्प्ट करू नका. ठीक आहे, आणि जर समजा तुमचा पण इथे जर तुमची ॲक्युरसी फारच वाईट असेल देन मग तुमच्या 75चा काहीच उपयोग नाही. लक्षात घ्या, अटेम्प्ट हा महत्त्वाचा नसतो, ॲक्युरसी ही महत्त्वाची असते. एखाद्याने समजा आपण असं म्हणूयात की 70 किंवा 65 अटेम्प्ट केले, त्याची ॲक्युरसी एवढी चांगली आहे की त्याचे 60 बरोबर आलेत, देन दॅट इज ऑल्सो गुड. लक्षात येते. पण एखाद्याने अटेम्प्ट खूप चांगला केला आहे बट ॲक्युरसी नाही आहे तर मग तुम्ही गेलात. लक्षात येते. तर तुमचा अटेम्प्ट हा तुमच्या ॲक्युरसीवरती डिपेंड असेल. उत्तरं लिहिताना खूप काळजीपूर्वक लिहा. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही किंवा ते येतच नाही म्हणून चुकलं तर ठीक आहे, बट तुम्हाला उत्तर येतं आहे आणि तुमचं फक्त टिक करताना चुकलं म्हणून जर तुमचे मार्क्स जात असतील तर तुम्ही विचार करायला पाहिजे, कारण असे मार्क्स हातातून घालवणं हे फार तुमच्यासाठी धोकादायक आहे. ठीक आहे, तर काही मुद्दे परत एकदा अगदी शॉर्टली रिपीट करते मी. एक, ओव्हरथिंक करायचं नाही. पेपर कसाही येऊ देत, आपल्याला त्याला फेस करायचं आहे आणि जर आत्ता आपण व्यवस्थित फेस नाही केलं तर पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला परत वाट पाहावी लागणार आहे. सो पेपर कसा आला काय याचा विचार करायचा नाही आहे. निगेटिव्ह पीपल किंवा अशा गोष्टी ज्या तुमचा कॉन्फिडन्स लो करू शकतात अशा गोष्टींपासून दूर राहा. स्वतःच्या ब्रेनला फक्त एक सांगा की मी आत्तापर्यंत व्यवस्थित प्रामाणिकपणे माझा अभ्यास केला आहे, त्यामुळे येणारी एक्झाम मी व्यवस्थितपणे देणार आहे.
प्रश्न एकदम व्यवस्थित वाचायचे आहेत. खूप सगळे रूल्स आहेत, बट मी इथे तुम्हाला काही रूल्समधला सगळ्यात महत्त्वाचा रूल जो आहे प्रश्न नीट न वाचणे, याच्यामुळे आपली उत्तरं चुकतात. तर प्लीज प्रश्न व्यवस्थितपणे वाचा, कारण जर तुम्ही प्रश्न व्यवस्थितपणे वाचला तर 90% जी तुमची चुकीची उत्तरं होणार असतात ती तुमची बरोबर येऊ शकतात. राऊंडमध्येच पेपर सोडवा, ॲटलिस्ट 2 तरी राऊंड करा, कारण तुम्ही जर 1 पासून 100 पर्यंत प्रश्न सोडवत गेला किंवा 100 पासून 1 पर्यंत आला तर तुम्हाला असं वाटत असेल की माझं एका राऊंडमध्ये सगळं होईल. तसं कोणाचंच होत नाही, कारण जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी राऊंडमध्ये सोडवत नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही एकदा पूर्ण पेपर सोडवल्यानंतर तुम्ही परत त्या प्रश्नांकडे येतच असतात जे तुम्ही सोडून दिलेले आहेत. बट जेव्हा आपण राऊंड मेथडबद्दल बोलतो तेव्हा फायदा एवढाच होतो की तुम्ही ऑलरेडी ठरवलेलं असतं की मला कुठले सोडवायचे आहेत आणि कुठले प्रश्न मला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून लक्ष देऊन सोडवायचे आहेत. ठीक आहे, फरक इतकाच असतो, फक्त आपण त्याला राऊंड मेथड हे नाव देतो. ठीक आहे, आणि पेपर सोडवताना नेहमी ही काळजी घ्या, सोपा विषय जो तुम्हाला इझी वाटतो, ज्याच्यामध्ये तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो, त्याच विषयाचे प्रश्न आधी सोडवायला घ्या. अवघड विषय नेहमी शेवटी ठेवा. ठीक आहे, कारण जर अवघड आधी घेतलं तर तुमचा कॉन्फिडन्स जाणार आहे आणि जे तुम्हाला येते ते सुद्धा तुम्हाला येणार नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो अटेम्प्ट. पेपरमध्ये हॉलमध्ये बसल्यावरती तरी किमान पेपर हातात येईपर्यंत तरी तुम्ही डिसाईड नका करू की तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे. जेवढे होत आहेत तेवढे करून घ्या, बघा किती होत आहेत. जर तुम्हाला वाटलं की माझा अटेम्प्ट म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुमचे 60+ झाले तर ती चांगली गोष्ट आहे, कारण पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जे प्रश्न तुम्ही सोडवलेत त्याच्यामध्ये तुमची ॲक्युरेसी चांगली असते. मुद्दा येतो ज्यावेळेला तिसरा राऊंड करायचा येतो त्यावेळेला रिस्क किती घ्यायची हे तुमच्या आधीच्या 2 राऊंडवरती ठरणार आहे. ठीक आहे, सो या काही गोष्टी होत्या. मे बी तुमच्या मनामध्ये आणखी काही डाऊट असतील जे तुम्ही स्पेसिफिकली लिहू शकता कमेंटमध्ये. उद्याच्या दिवसात मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेन. आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा, स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असेल, कारण परवा एक्झाम आहे तर उद्याचा दिवस असा असतो की या दिवशी म्हणजे सगळे विचार शैतानासारखे आपल्या डोक्यावरती हल्ला करतील, तुम्हाला खूप काही विचार येतील. बट उद्याच्या दिवसात तर बिलकुल कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाही, बिलकुल नवीन काही वाचायचं नाही. ज्या तुमच्याकडे ट्रिक्स वगैरे असतील काही त्या रिवाईज करा फार तर, किंवा जे इतर तुम्ही महत्त्वाचे पॉईंट्स काढले असतील ते तुम्ही रिवाईज करा, बट नवीन काही घेऊ नका. आणि एक जे राहिले, खूप सगळं राहिले अशा गोष्टी तर बिलकुल डोक्यात आणू नका, कारण जर तुम्ही काय राहिले पाहायला गेलात तर खूप मोठी लिस्ट निघेल आणि मग तुम्हाला परत असं वाटेल की अजून 1 महिना पेपर पुढं जावा, कारण माझं एवढं सगळं वाचायचं राहिलं. ठीक आहे, सो फोकस्ड राहा, शांत राहा आणि एकच सांगा की हा 1 तास तुम्हाला तुमचं लाईफमध्ये काय होणार आहे किंवा तुम्ही आयुष्यभर कसं जगणार आहे ते ठरवणार आहे. त्यामुळे हा 1 तास मला फक्त आणि फक्त त्याच गोष्टीसाठी द्यायचा आहे ज्या गोष्टीसाठी मी इथे आलो आहे. ठीक आहे, सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आणखी एखादा छोटासा व्हिडिओ मी नक्कीच बनवेन, बट याच्या व्यतिरिक्त जे काही विचार तुमच्या डोक्यात येत असतील ना ते नक्की कमेंटमध्ये लिहा. मी त्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन, कारण एक्झामला जाण्यापूर्वी तुम्ही कम्प्लिटली सॉर्टेड असावं असं मला वाटते. त्यामुळे तुमचे छोटे छोटे डाऊट्स जरी असतील तरीसुद्धा मी ते नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. सो कमेंटमध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स नक्की विचारा. आय होप नेहमीप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला हेल्पफुल ठरेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.